त्याची म्हणे दारिद्र्याहून मरण बरे वा दरिद्र्यता खोटी, दारिद्र्याहून मरण बरे वा दरिद्र्यता खोटी, मरणात दुःख थोडे प्रपंचात व्यथा असे मोठी. या उक्तीप्रमाणे माझी गत झाली. मग काय करणार, माणसाने जगायला आले तर जगलंच पाहिजे. मरण काय ये म्हणलं की येत नाही. जीवाचा जीवलग मित्र, जीवाचा जीवलग मित्र बापूरावांना बोलून घ्यावा, कार्यक्रमाला सुरुवात करावी. आणि म्हणजे काय होतं, कार्यक्रम मस्त होतो. आमचा शामराव मध्ये त्या आईला मारला नव्हता, ओढतो माझ्या पुढे पडला असं माहित आहे, पण बोलून द्यावं. वा 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 बापू शामराव, राम 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 राम. त्या आईला सगळा म्हातारा झाला, मग पुढे मला मला आवाज दिलास का? हा मला आवाज दिलास? तुला नाही आवाज दिला, मग तुझ्या बापाला आवाज दिला. आता शामराव कोण आहे? मी आहे का नाही, तुलाच आवाज दिला. कसं काय मित्र, बरं चाललंय का? एकदम मस्त, फर्स्ट क्लास, एकदम जबरदस्त, टकाटक चाललंय आपलं. फॅन्टास्टिक, एकदम ते राहिलं छान, उत्तम. उत्तम. अरे तुला मी विचारलं कसं चाललंय, तू पार लांबट लावली, पार रान उकला घेतलं ना. तू काय विचारलं कसं काय चाललंय, म्हणून मी म्हटलं छान, उत्तम, बेस्ट, टकाटक, एकदम जबरदस्त, सगळं सांगून मोकळा परत विचार रोज परत सांगणार नाही. बरं बरं, तुझं कसं काय बाकी बरं चाललंय का? एकदम फर्स्ट क्लास, सर प्रपंच एकदम छान, बायका पोरं एकदम मस्त, शेतीवाडी मस्त, बैल बांधायला चांगला आहे ना, बैल बांधायला छान आहे ना. मला सांग, आई शाळेत जाते का? अरे काय माणूस आहे का, काय म्हणावं तुला? काय झालं काय? अरे मी केवढा, मग माझी आई केवढी असेल, आई बद्दल विचारतोस तू? नाही ना, तुझा गैरसंबंध झाला. मग गैरसंबंध झाला. गैरसमज हाणू का तुला? गैरसमज म्हणजे? अरे गैरसमज झाला. अरे मग सरळ बोल की गैरसमज झाला म्हणून. अरे शामराव, त्याची म्हण आहे, माणसाने कसं माहिती का, टाकाटक राहिलं पाहिजे, बोलताना कसं व्यवस्थित बोललं पाहिजे. आता ही मराठी भाषा वळत तशी बोलते, बोलत तशी बोलते, चोळत तशी बोलते, आणि डोळत तशी होती मराठी भाषा. बरोबर आहे. तुला काही शब्द लागायला, आई शाळेत जाते. आता मला सांगतो, आता आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केले, प्रौढ साक्षरता वर्ग काढलाय. प्रौढ साक्षरता वर्ग म्हणजे कसं, ज्या लोकांना आपल्या आई वडिलांना, त्यांच्या आई वडिलांची म्हातारी लोक आहेत, त्यांना शाळेत जायला शिकायला वेळ लागतो कामधंद्यामुळे. मात्र तिला रात्री शाळा काढली, प्रौढ साक्षरता वर्ग काढले. म्हणून म्हटलं त्या शाळेत तुझी आई घातली का? अरे मग आईला शाळेत गेली का, सोडलं का, असं विचार. आई घातली का? आता आपली प्रमाण भाषा कशी आहे, आईला शाळेत घातली का म्हणजे शाळेत गेली का? मराठी भाषा एवढी वाकडी आहे, मग पाठ तुला खलासच करायला लागला. नाही नाही नाही, मराठी भाषा वाकडी नाही. आपण बोलताना आपण काय बोलतो, आई शाळेत गेली का, घातली का? घातली का नव्हे, गेली का, असं विचार. आई शाळेत गेली का? आई शाळेत गेली का? अरे आता मी काय केले, आईला म्हटलं की आई तू शाळेत जातेस का? अरे मेल्या मुर्दा बसवला तुझा, या वयात मला शिकायचं आहे का? आई असं तुला म्हणाली? मला म्हणाली. तेव्हा म्हणलं अगं आई, सरकारी योजना आहे, सरकारला आपण सहकार्य केलं पाहिजे, म्हणून मग मी उठलो आणि आईला हळूहळू शाळेत सोडून आलो. रात्री शाळेत तुझी आई घातली, परत आई शाळेत घातली ना शिकायला, ते सांगतोय ना, ते इसकडून सांगतोय ना. आई घातली का शाळेत नाही म्हणून नको, आईला शाळेत सुटली का? आला सोडून. बाकी कसं काय झाले? एकदम मला विचारले माझं काय झालंय काय नाही. अरे तुझे विचारणारच तू, तुझं कसं काय चाललंय? अगदी बऱ्याच दिवसाने भेटला, आता बरेच दिवसांनी भेटलो. तू आवाज दिला म्हणून मी पळायला गेलो होतो, पळत 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 इकडे आलो. मी ते बघितलं तू जॉकिंग तर तुझं कसं काय चाललंय? व्यवस्थित चाललंय ना? माझा घर प्रपंच चांगला झालेला आहे, बैल बाजार चांगला झालेला आहे, बायका पोरं बरी आहेत. पण मला एक सांग, तुझ्या आईला बघून गेली का? माझ्या आईला बघून गेली, माझ्या आईला लहान आहे का काय, 13-14 वर्षी, तिला पाहुणं बघायचं लग्नाला. अरे पावलं, मला सांग, मागच्या वेळी तुझी आई माळ्यावर चढली होती. माळ्यावर पडल्यावर तुझा खुबा मोडला, तुला दवाखान्यात दिली होती. मग दवाखान्यात गेल्यानंतर पाहुणे रावळे तुझ्या आईला बघून गेले, असं म्हणायचं होतं मला. म्हणजे पाहुणे तसे पाहुणे आईला दवाखान्यात बघून गेले का? गेले. मला वाटतं ह्या वयात नाही म्हणून म्हटलं आईला बघून गेली. आईला बघून गेले, आई अगदी व्यवस्थित आहे. त्याची पण शामराव टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाहत नाही. आता आपल्या गावात काही कार्यक्रम राबवायचा आहे, गावाचा विकास झाला पाहिजे, गाव बकास नाही राहिलं पाहिजे. आपण दोघं जरी, दोघांमध्ये तिसरा दत्त पाहिजे आपला, ब्रह्मा विष्णू त्याला बोलून घेऊ, आबुरावला बोलून कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करू. आता आबुराव माहिती ना, कुठेही हिंडते गाव भले आईला काहीतरी बोलू. तू बोलवतो, तू बोलो की थोडा हंबरडा जोरात आणि बोलव त्याला. हंबरडा कधी का जनावरांच्या आवाज, हंबरडा नको, कुत्र्या खाका बू 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 बू.
कुत्र्यासारखं अरे म्हणजे काय हा. भुकून भुकून म्हणजे जोरात आवाज देऊ तुला बोलून बोलून घेतो हा. बरं लगेच बोलवतो हा. अहो काय नाव त्याचं आबराव. आबराव हा. अरे आबराव ए आबराव मला वाटलं तुझ्या गप्पा बुद्धीच्या तरी हराने केलं बघ त्याच्या तू ए, तुझ्या आल्या बघू दे तू हा, आल्या. आवाज दे तू आवाज दे हा, मग? तू आवाज दे आबराव. राहू दे राहू दे राहू दे राहू दे त्याला तीच वाटेल कुत्रे आहे हा. स्वर लावलाय अरे आबराव ये बाहेर राम 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 थोडं लांब लांब काकाचा वास येतो अरे काय काय गंमत केली हा. राम राम मित्रांनो राम 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 कसं राम. बरं आहे ना एकदम. आईला भेटले जिवंत भेटले जीवन भेटलं काय झालं काय राम भेटलं का पुढं तसं नाही हा. काय झालं हा. आयुष्य म्हणजे पाण्याची बुडबुडी आहे. पाण्याचा बुडबुड आहे तो पाण्याचा बुडबुडा कधी फुटल फुटल, वा. आणि माणूस कधी सुटल सुटल. सांगता यायचं नाही. म्हणून म्हणलं भेटले जिवंत हा, भेटले जीवन भेटलं. आता मला सांगा हा. एवढे मोठे मोठे रोग आले आले पण तुम्ही नाही मेले तुम्ही नाही मेले मेले असं म्हण ना तुम्ही नाही मेले आम्ही नाही मेलं म्हणजे बघायला पाहिजे होतं का हा. पाहिजे होतं हा. बाकीच्यांनी बाकीच्यांनी जे जे चालतात ना हा ते मारायला पाहिजे बरोबर बोललास. तुम्ही पण जायला पाहिजे हा. कोण कोण मेले बघायला बघायला हा. बाकी काय चाललं बाकी मस्त झालं. म्हणजे ते हा. एकदम तुमचं काय झालं एकदम फर्स्ट त्याची क्लास. बरोबर का मित्राशी मित्र भेटे आणि मनात असं उशीर कुठे काय म्हणता आता तुझ्या जसं मित्र भेटलो काही झक मारते काय माहिती. मी काय म्हणतो हा बोला की बाकी सगळं बरं बाकी चाललंय. बरं झाले काय काय ना लय दिवस भेटलो नाही भेटलो ना बरोबर काय विचारपूस झालीच नाही झालीच नाही, खरं राव आहे. म्हणून म्हणतोय माझी बायको तुमची पोरं बरी आहे का ते तुला बोललाय मला नाही बोल तुला बोललाय तुम्हाला तर म्हणलं काय म्हणलं परत तो म्हणला एकदा तो बोल. म्हणला तुझी बायको आणि माझी पोरं बरी आहे का बरी आहे का तुझ्या बायकोने कसं कोणते ठेवले रे मग काय झालं काय हा ए असं अरे सरळ बोलायचं रे बाबा. हा. माझी बायको आणि माझी पोर असं म्हणायचं का? नाही 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 मग? नाही. तुमची बायको माझी पोरं बरी आहेत का? अरे तू आयुष्य माल खाशील बरं का अरे त्याची बायको तुझी पोरं जर इसकटून सांग ना हा? हा, तुमचा गैरसमज झालाय हे समज झालं? हो साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या बायकोची शाळा आहे हा, याच्या बायकोची शाळा आहे. आहे ना मग त्या शाळेत माझे पोरं टाकले अच्छा 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 शिकायला शिकायला पोरं. मग म्हणून म्हणलं तुमची बायको माझी पोरं बरी आहेत ना हा, बरी आहे ना रे हे केव्हा सांगणार रे आता बाबा. सांगतो तो. अरे काय 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 बरी आहे बरी आहे का? हा, बरी बरी आहे. आहे, बरी आहे. मग तुमचं कसं चाललंय माझं बरं आहे. तुमचं बरंच हो आपली बायको कशी आहे एवढं. तू एक काम कर याच्या बायकोपर्यंत पोहोचलं तेवढं बरं आहे माझ्या बायकोपर्यंत जाऊच नको काय माझी झालं? बायको आपली बायको आणि आपली मग मग ती काय ग्रामपंचायती अरे. फाईल आहे. कुणी या सह्या करून जा आपली फायदे इकडे फायदे तसं हा. नाही सही करतो फायदे. तसे नाही हा. तुम्हाला राव शब्द कळत नाही शुद्ध कळत नाही तुम्ही काय म्हणता मराठी भाषा बोलत तशी बोलत बोलते. ज्याला कळत त्याला कळत कळते. आता त्या दिवशी आपण भेटलो भेटलो तुम्ही काय म्हणले ही बिल्डिंग आपली आपली आहे. ऊसाच्या वावरात गेलो हा. तुम्ही म्हणले, हा ऊस आपली चार चाकी गाडी घेतली आपली हा हा सगळं आपलं मग बायको आपली. ए, ए, बायको अजिबात बायको बद्दल अजिबात आपुलकी दाखवायची नाही तू घर गाडी बंगला घे सगळे आपुलकी दाखव बायको बद्दल आपुलकी दाखवायची नाही ती एकटीची त्या पाकड्याची बायको आहे. माझी पण माझी मग ठीक आहे माझी बायको कशी आहे? हा. अरे माझी म्हणजे माझी एवढं एकटीची प्रेमाला सांगतोय ना ती माझी आहे माझी आहे. माझी आहे, माझी आता तुझी आहे मग तुझी तुमची हे काय वाटतं? मग ठीक आहे माझी बायको कशी आहे अरे, परत असे हात नाही माझी बायको माझी 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 म्हणजे माझी बायको कशी आहे अरे आता याला कुणी जागा रे हात असं नको करू रे हा. अरे हे हात ही बायको ही बायको माझी बायको कशी आहे असं हा, ते म्हणतोय. हा. माझी बायको कशी आहे माझी माझी म्हणजे माझी बायको तुमची बायको म्हटलं का रे भावांनो हा. कसे ची बायको, आपली वहिनी वहिनी कशी आहे असं विचारणार ती सगळी बरी आहे तू एक सांग रे हा? तुला लाल लज्जा शरम आबरू हाया का हाय का नाही एकदाच सगळं सगळं हाय का नाही राज बाबू आपण सगळं सगळं यावा लाज लज्जा आबरू शरम हाया का आहे का नाही आहे ना झालं काय झालं काय काय? अरे मला सांग तू मागच्या तू ते 1.5 महिन्यामध्ये लग्न केलं हा केलं की नाही केलं बस नको दादीस तू
लग्न केलं तर केलं, अरे जीवाचे जीवलग मित्र आपण. एका लगुटीतला घास खाल्लाय तू, कशाला? लगुटीतला. अरे आपण नाही गुरवाळा जायचो तर आपल्या ते लगुटीत नाही ना, लगुट असायचा आपला, ते भाकरी बांधून द्यायची, तू खायचा. आम्हाला उपवास असायचा, आम्ही मिळतो काय रे? अरे लगुटी यार आहे ना आपण, काय का नाही लगुटी यार? मला सांगतो आपण लगुटी यार, दुःखामध्ये आपण गेलेलो. काय कराय आता मला सांगा, तुमचं आमच्या घरामध्ये किती नातं मोठं, केवढं मोठं? तुझी आई ती आमची आई, हा? आमची आई ती तुझी आई. हा? काय फरक आहे का रे बाबा? काय नात नाही. तुझे वडील ते आमचे वडील, बरोबर. आमचे वडील ते तुझे वडील. बरोबर. काय फरक आहे का? अजिबात नाही. तुझी बहीण ते आमची बहीण, आणि आमची बहीण ते तुझी बहीण. काय बरोबर. फरक आहे का? अजिबात नाही. तुझा भाऊ तो आमचा भाऊ, आमचा भाऊ तू तुझा. काय तुझा भाऊ केला का आपण कधी? अरे तुझा भाऊ तू कधीच नाही केला भाऊ. ते नाही. आता तुझी बायको ती आमची बायको, आणि आमची बायको ती आमचीच बायको. आमची बायको. इकडे काय रे बाबा? बाप ठीक आहे, हा भाऊ ठीक आहे, हा बहीण ठीक आहे, हा आई ठीक आहे, हा. बायकोचा काय संबंध आहे? बायको. अरे बोलायची पद्धत आहे ती. आपली जी आपली बोलायची पद्धत आहे. ठीक आहे. मग मला सांग, आपण तिला बोलायचं, माझी बोलतोय. हाय का नाही? सगळी का प्रेमाना हा बायका घालू नका. नको का? अजिबात. सेपरेट सेपरेट. सेपरेट बायको. मग मला सांगा, आपण तुम्ही हा. आता लग्न केलं तुम्ही, बरोबर. ते बी एका बाई माणसाशी केलं. परत बोला. लग्न केलं ते का बाई माणसाशी लग्न केलं? बरोबर आहे. मग बाई संग केलं, बा- माणसा संग नाही केलं. अरे बोलायची पद्धत आहे आपली पद्धत तशी. आहे. बाई माणसाशी लग्न केलं. हा, आम्ही कोणाला हिजड्याशी केलं. मी फक्त बाई संगत लग्न केलं. बाई संग लग्न केलं. हा. अरे मग आपल्या एवढं जीवाभावाची मैत्री, हा, बरोबर. येणं नाही, खाणं पिणं आहे, हा. उठणं बसणं आहे. आणि त्या बायकोची ओळख पाळायला लागणार बोलायचं कमी ते पार्टी तरी पार्टी बिर्टी द्यायला आलं पाहिजे. पार्टी द्यायला पाहिजे का नाही? काय झालं? हा. तुम्हाला पार्टी दिली असती. दे- हा, मग. ए, दे- पार्टी दिली असती. असती. पण काय झालं? लग्न मोठं केलं. त्या तुम्ही गरीब लग्नाला नव्हते. घाईत तर आम्ही घाईत नव्हतो, असं म्हण घाईत तुम्ही आणि गरीब लोक लग्नाला नव्हते. नव्हते. अरे, कुणाला गरीब लोक ए, लागले? आपल्याला गरीब बनव. आपल्याला मला वाटलं गं. नाही नाही, तुम्ही आणि आणि गरीब लग्नाला ते नव्हते. लागणार नाही. लग्न मोठं केलं. लग्न केलं. 25 एकरात मांडव होता. किती? 25 एकरात. 25 एकरात मांडव. मग ब- लग्नात आता काय खर्च केला सासरे? काय शपथ. असला घोडा, असला घोडा हा. बसला की डायरेक्ट. उठलंच नाही. दुसरीच्या लग्नातला. याच्यात तुझ्या दुसऱ्याच्या लग्नाचा सांगते याला मी. हा. की एकदा घोडा बसला त्याचा उठलाच नाही. तुझ्या लग्नाचा काय घोडा लक्ष येतात? लोकांच्या लग्नाला सांगू नको. नाही. माझा आहे. हा. घोड्याचं सोड. सोडू. जेवणाचं बघ, जेवणाचं बरं जेवणाचं बाई काय पंगत. हा? 8, 9, 10 पंचपाकवान. अरे बाप, आलं माझ्या ध्यानात आलं माझ्या. पंचपक्वान्न म्हणजे माझ्या ध्यानात आलं. सांगा. हे बघा, शिळ्या भाकरीचा चिवडा, आंबऱ्याला कालवण, परतलेला भात, भात, शिळी भाजी भाजी, आणि लोणचं. लोणचं. ते भिकाऱ्याच्या आवलात केळ्या भाकरीचं तुकडं हे तेच खा. अरे माझ्या सासरी पंचपाकवान ठेवलं. कोण? पंचपाकवान. काय काय होतं रे? काय बुंदीची लाईन, बुद्धीची लाडू. लाडूला डायरेक्ट लाईन, लाईनच. बासुंदीची लाईन. असं होतं वर्गाला लाईन, होतं. हा. जिलेबीची, लाईन. पुरी भाजीची. लाईन. हा, खरंय, खरंय. मग काय? मला सांगतो त्याच्यात चिकन मसाला. चिकन मसाला. अख्ख्या लोकांनी घरचं आणून खाल्लं. घरी जाऊन खाल्लं ना. आपापल्या घरी जाऊन माझ्या घरात लग्नाचं घरी जाऊन घरी असं घेऊन खाल्लं ना. एवढं भारी आवाज. एवढं भारी आवाज. लाडू देऊ तर नको लाडू. लाडूचा. बुंदीचं लाडू. आणि मी ऐकलं तर ऐकलं. असला लाडू, लाडू. असला लाडू असला लाडू. फेकला की नाही लागायचा. खायला लागायचा. फेकला की लगेच खायला. खायचा. फेकला की असं खायला. हा लोक तुटून पडायची कुठून पडायची? काय लाडू होता? या आईचा लाडू. काय होता येड्या? लाडू. अरे हा, मी अजून इकडून कशाला बघितलेली. मंडपात लाईटी. अरे त्या दिवशी ना अख्ख्या जगातली लाईट होती. याच्या लाईटीच्या लाईट होती. अख्ख्या मंडपात एकच बल्ब. तरी मी म्हणलं आमच्या घरातली पण लाईट गेली होती. हा. मी मेणबत्ती आणायला गेलो. हा. दुकानात म्हणले मेणबत्ती संपली. संपत्या ह्याच्याकडे लावलं होत्या. मावळात एक एक बल्ब. हे आपणला एक एक बल्ब. मग असं म्हणा ना एक एक बल म्हणा एकच बल आहे. दमाय मला दमाय. एक एक बल्ब. असलं माझं लग्न थाटा. हे मला सांग रे, साधारणतः तुझ्या सासऱ्यांनी तुम्ही हा. मिळून किती लग्नाला खर्च केला?
लाख 5 लाख रुपये 5 लाख रुपये बायको करा 5 लाख रुपये अख्ख्या बायकोला 5 लाख खर्च केलाय आता इकायची केवढ्याला 10 लाख मला किती खर्च येईल मला आता लग्न कर मला किती खर्च येईल मला किती खर्च येईल? तुझा तो बघ ना फुकात आण एकात आण नाही तर लाखात आण हा. आता लागला देऊ बरं. आणि आपण पार्टी कर हा. तू काय कर हा. आपल्या बायकोची ओळख करून दे आपले आपली आदराची आपली सगळे का आदरल्या भाऊ बाप आई बायकोच नाही तुझ्या बायकोची ओळख करून दे माझे बायको माझ्या बायकोचा नाद नाही करायचा नाही, नाही. माझी बायको अप्सरा आहे अप्सरा अप्सरा ती भिकी तिच्या पुढे बरोबर. ऐश्वर्या एका बाजूला ठेवा एका बाजूला. कठीण एका बाजूला ठेवा बाबाजी. विपाशा एका बाजूला ठेवा बाबाजी. मिक्सर आहे मिक्सर अरे बापरे. पण या तिघींचं काय मिक्सर म्हणजे माझी बायको काय सांगतोयस काय एवढी मेकअप चांगली कर पण ओळख करून दिली हा. माझ्या बायकोपासून लांब थांबायचं लांब थांबायचं लांब डिस्टन्स का वास वास येतो. मग तू मला डिस्टन्स ठेवायचा माझी बायको ए कळलं का? सुसू करून येणार अरे, त्याची बायको शिकाती. शिकलेली आहे माझी बायको हा शिकलेली आहे बस. सांग की बाबा शिक, 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 शिक. जाऊ दे पोरगे बाहेर. त्याच्यामुळे म्हणलं तिथं गेलं हा. की लांबून बोलायचं काय राबवायचं लांबून बोलायचं लांबून बोलायचं मला वाटलं काय शिकायला ना. राबवायचं. अंतर राबवायचं. अंतर राबवायचं हा? माझ्या मागे आवाज चला गेला पाटले. ए, आमच्या कुत्रीची आवाज आहे का? वाज. तसं नाही हा. लग्न झाल्यानंतर सासऱ्याने अत्तर दिलाय तो मी लावलाय वाज अच्छा. तो वाज घेत्या उद्या रस्ता चुकला तर हा, हा. ये वाज येते या, 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 शामराव या.